हों। जैसा कि आप सब हम लोग जानते हैं कि आज हम लोग यहाँ पर जो जमा हुए हैं, नांदेड़ शहर से सटे हुए छोटे से गांव बोंडार के अंदर अक्षय भालेराव नामी एक युवक का बेदर्दी से कत्ल किया गया, उसकी हत्या की गई। और इसकी हत्या की जो मूल वजह है वो वजह यह है कि आजादी के 75 सालों के बाद भी कुछ लोग ऐसे हैं जो इस देश के संविधान को और इस देश के संविधान के निर्माता को मानने के लिए तैयार नहीं। उन लोगों के जहनों के अंदर इतनी नफरत बैठी हुई है संविधान से कि वो लोग नहीं चाहते हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का लिखा हुआ संविधान इस देश के अंदर बाकी रहे। मैं काफी खुले अल्फाजों के अंदर ये कहना चाहता हूं कि लड़ाई इस मोड़ पे आकर रुकी हुई है, जिसके अंदर एक तरफ या तो इस देश के प्यार करने वाले, इस देश के संविधान से प्यार करने वाले लोग हैं, तो दूसरी तरफ इस देश के गद्दार, इस देश के लोगों के साथ अन्याय करने वाले, अपने आप को बड़ा, दूसरों को अपने से कमतर समझने वाले एक ऐसे लोगों का समूह बना हुआ है जो इस देश के ऊपर अपना राज्य कायम करना चाहता है और इस देश के अंदर से संविधान को खत्म करना चाहता है। मैं सभी देशवासियों से इस हत्याकांड के पीछे जो मकसद है उन लोगों से गुजारिश करना चाहता हूं कि वो संविधान को बचाने के लिए, इस मुल्क के अंदर से इंसानियत को बचाने के लिए और आइंदा किसी मासूम का कोई कत्ल ना हो, इसलिए अक्षय भालेराव के कातिलों को सजा दिलाने के लिए हजारों और लाखों की संख्या के अंदर सड़कों पर उतरे। देखिए, ये इतनी बुरी बात है कि एक मासूम नौजवान लड़के का, जिसकी उम्र बड़ी मुश्किल से 21 से 22 साल है, उस लड़के को 9-10 लोग घेर कर गांव के हजारों लोगों के सामने मारते हैं और किसी की इतनी हिम्मत नहीं होती है कि वो जाकर उसे बचाए। किस कल्चर के अंदर हम जी रहे हैं? क्या इसी के लिए हमारे बुजुर्गों ने अपनी जानों की कुर्बानी देकर इस देश को आजाद कराया? क्या इसी के लिए हमारे बुजुर्गों ने अपनी जानों की कुर्बानी दी थी कि उसके बाद के 50-100 लोगों का झुंड जमा हो जाए और जात के नाम पे, धर्म के नाम पे, कभी मांस खाने के नाम पे, कभी पहनावे के नाम पे, तो कभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती मनाई है इसमें, ये कहकर लोगों को घसीट कर, उनके घरों से निकालकर उनके घर वालों के सामने उसका बेदर्दी से कत्ल कर दे। और उससे ज्यादा शर्म की बात यह है कि हम लोग यहाँ पर सिर्फ प्रोटेस्ट की हद तक ही रुके हुए हैं। न जाने ऐसे कितने अक्षय भालेराव है जो अलग अलग जिलों के अंदर, अलग अलग स्टेट के अंदर अब तक कत्ल किए गए और आगे भी कत्ल होते रहेंगे, क्योंकि इन्हें पता है कि इस अन्यायी व्यवस्था के खिलाफ हमारा जो जोश है, जो गुस्सा है, जो जज्बा है, वो कुछ वक्त के लिए है। और ये लड़ाई उन लोगों ने इतने अच्छे तरीके से बांटी है कि अगर किसी दलित के ऊपर अत्याचार होता है तो उसके विरोध में सिर्फ दलित समाज ही सामने आता है। ये उनकी सबसे बड़ी ताकत और हमारी सबसे बड़ी कमजोरी है। जब किसी मुसलमान पे जुल्म होता है तो सिर्फ मुसलमान आता है, जब कश्मीर के पंडितों पे जुल्म हुआ तो सिर्फ कश्मीरी पंडित सामने आए, बाकी का देश बैठा हुआ था। यही वजह है कि इस चीज के ऊपर वो लोग सियासत करते हैं और हमें बांट कर इस तरह के मामलों को दबा दिया जाता है। मैं आप सब लोगों को सबसे पहले तो मुबारकबाद दूंगा कि आप लोगों ने काफी हिम्मत का काम किया कि अपने कीमती वक्त में से वक्त निकाला और एक मासूम को, उसके ऊपर जो अन्याय हुआ है, उसके ऊपर जो जुल्म हुआ है, उसके खिलाफ आपने आवाज उठाई, आप लोग यहाँ पर जमा हुए। मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूं और हुकूमत से, खासकर महाराष्ट्र सरकार से गुजारिश करता हूं कि इस केस को फास्ट ट्रैक कोर्ट के अंदर लाकर एक मिसाली जजमेंट 1 महीने के अंदर अंदर दे। जितने भी आरोपी हैं उन सभी को सख्त से सख्त सजा दी जाए ताकि आने वाले वक्तों में फिर किसी की ऐसी कोई हिम्मत ना हो। अक्षय भालेराव यांच्या अमानुष खुनाचा निषेध करण्यासाठी ज्या विद्यार्थी संघटनांनी हा निषेध कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या निषेध कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला बोंडार येथील आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ता युवक अक्षय भालेराव याची एका जमावाच्या साक्षीने निर्घृण अशी हत्या झाली आणि 1 जून रोजी बोंडार येथे मानवतेचा मुर्दा पाडला गेला। त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो, धिक्कार करतो। मी त्या गावाला भेट दिली। माझे सहकारी PS गवळे माझ्या सोबत होते। आई वडिलांशी चर्चा झाली, गावकऱ्यांशी चर्चा झाली
आणि अक्षय भालेराव यांच्या अमानुष खुनाबद्दलची माहिती आम्हाला मिळाली. बोंडार या गावचे आता शिंदे शिवसेनेचे प्रमुख आनंद भालेराव बोंडारकर, आनंद तिडके बोंडारकर हे कधी काळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. आपलं राजकारण शिवसेनेचं त्या गावामध्ये कायम एक छत्रीपणे असावं या हेतूने गावातील सर्व तरुणांचे डोके त्यांनी कायम भडकवत ठेवले. त्या गावामध्ये जयंतीची मिरवणूक तर नव्हतीच. अक्षय भालेराव हा निर्धावलेल्या मनाचा आणि मोठ्या छातीचा एक तरुण याने पुढाकार घेतला आणि भीमजयंतीची मिरवणूक काढली. पोलिसांनी भीमजयंतीला मिरवणूक दिली, पण बोंडारकरांच्या दबावाखाली राहून मिरवणुकीत घोषणा द्यायच्या नाहीत, मिरवणुकीत डीजे लावायचा नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या मिरवणुकीत फक्त फुले उधळायची आणि ही जयंती साजरी करायची असा अजब निर्णय नांदेड ग्रामीणच्या पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक घोरबांडे यांनी घेतला. आणि गावकऱ्यांच्या दबावामध्ये गावकऱ्यांचा नाममात्र सहभाग कायम ठेवून ही मिरवणूक त्या गावामध्ये काढल्या गेली. आणि मग वातावरण असं खदखदत राहिलं. दलित तरुणांना असं वाटायला लागलं की कायदा राबवणारे लोक सुद्धा ज्या वेळेला राजकारणी लोकांचे आणि प्रस्थापित समाजाचे बटीक बनतात त्यावेळेला आपण या व्यवस्थेचा मुकाबला कसा करायचा. सर्व तरुण बोंडाऱ्यातील उद्विग्न झाले होते. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा या व्यवस्थेला प्रतिकार केला पाहिजे अशा प्रकारची भावना उचलून येत होती. आणि या भावनेचं नेतृत्व त्याची लीडरशिप अक्षय भालेराव करत होता. पोलिसांचे आणि आमचे वाद झाले नांदेडला. त्याने मला सांगितलं घोरबांडनी की अक्षय भालेरावचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय आलेला आहे तुम्हाला माहित आहे का. मी म्हटलं आम्हाला तर माहित नाही, तुम्ही सांगा. ते म्हणाले अक्षय भालेराव ज्या वेळेला मृत्यू पावला, अटॅक झाला त्याच्यावरती, त्यावेळेला तो 100% अल्कोहोलिक होता. मी म्हणालो असेल, आजकाल दारू कोण पित नाही, त्याने पिले असेल म्हणून का त्याला जिवंतपणे अशा प्रकारे निर्घृणपणे ठार मारण्याचा लायसन्स कुणाला दिलेला आहे का. दारू माणूस पिला की त्याला कापूनच टाकायचं. आणि हा पोलिसाचा तर्क आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे, MIDC पोलीस ठाण्याने अक्षय भालेराव याच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले गावकऱ्यांच्या दबावाखाली, आनंद बोंडारकर याच्या दबावाखाली. आणि त्याची प्रतिमा ही गुन्हेगारीच्या स्वरूपाची आणि उपद्रवी आहे अशा प्रकारची रंगवण्याचं काम MIDC पोलीस ठाण्याने केलं. आजही शासकीय पातळीवरती सरकारला जी रिपोर्टिंग दिल्या जाते आहे ती अशाच प्रकारची रिपोर्टिंग MIDC पोलीस ठाण्याकडून दिली जाते आहे. आणि आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतले, जिल्हा पोलीस प्रमुखाशी चर्चा केली आणि पोलीस ठाणं हे गावकऱ्यांच्या दबावाखाली आहे, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते नालायक आहे
अशा प्रकारची आमची नापसंती आम्ही व्यक्त केली। वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, पोलिसांच्या विरोधात तुम्ही बोललेलं आम्ही ऐकून घेणार नाही। आम्ही त्यांना दरडावून सांगितलं, तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, ही जनतेची भावना आहे, जनतेवर तुम्हाला अन्याय करता येणार नाही। अक्षय भालेरावचा मर्डर झाला। ती जागा किती फुटाची आहे पोलिसांनी स्टोरी बनवली। अक्षय भालेराव हातात गजाळी घेऊन लग्नाच्या वरातीमध्ये घुसला आणि त्याने मारहाण करायला सुरुवात केली। मग जमाव चिडला आणि जमावाने त्याचा खून केला, त्याच्यावरती अटॅक केला। अहो, इथून ते आपलं मेन सिग्नल आहे ना, त्या सिग्नल पर्यंत तो गावात जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यावर मिरवणूक होती आणि अक्षय भालेराव या इथे उभा होतात, किराणा दुकानावरती सामान घ्यायला गेले आणि बाजूलाच एक 10 फुटावर बौद्ध वाड्याची रोड आहे, 10 फुटावर बौद्ध वाडा आहे। त्या यांना पाहिलं त्याने, त्यांची डोकी भडकली आणि त्या तिथून पळत आले। अक्षय भालेराव निर्डावलेल्या छातीचा होता, त्याने पळ काढला नाही आणि तो तिथेच त्यांना काहीतरी मुकाबला करण्याच्या हेतूने उभा राहिला, पण अवसानघातकी लोकांनी त्याच्यावरती हल्ला केला, धारदार शस्त्र चालवली आणि त्याचे पूर्ण ढेरग बाहेर काढलं। एवढी अमानुष हत्या झाली। पोलीस खोटं सांगत आहे या प्रकरणामध्ये। आम्ही त्यांना सांगितलं की या गावामध्ये आनंद बोंढारकर जो आहे त्याच्या फोनचे कॉल डिटेल्स शोधून काढा, म्हणजे सूत्रधार करा, अगोदर त्याचा शोधून काढा। पोलीस म्हणतात आम्ही आरोपी अटक केले। अरे आरोपी अटक झाले ते नाम मात्र आहेत, पण या गावामध्ये कायम वातावरण दुहीचं ठेवणारा जो सूत्रधार आहे तो सूत्रधार अटक झाला पाहिजे, तो निष्पन्न झाला पाहिजे। आम्हाला कळलं पाहिजे की या सगळ्या खुनाच्या मागचा सूत्रधार कोण आहे, आणि हे जर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील। मित्रो, मी या सर्व घटनेचा तीव्रपणे धिक्कार करतो। भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या वतीने या पुढच्या काळामध्ये आम्हाला जे जे काही या प्रकरणाचा छेडा लावताना करता येईल ते करण्याचं अभिवचन मी आपल्याला देतो आणि अक्षय भालेराव याच्या कुटुंबाला शेवटपर्यंत न्याय देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असू, कटिबद्ध असू। अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना शिक्षा देईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि पोलीस खात्याला झोपू देणार नाही। पोलीस खात्याने काय समजायचं ते समजून घ्यावं, हा या माध्यमातून मी त्यांना इशारा देतो आणि या खुनाचा निषेध करून मी इथे थांबतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। अरे अक्षय हम शर्मिंदा है, तेरे खातिर जिंदा है। अरे अक्षय हम शर्मिंदा है, तेरे खातिर जिंदा है। अरे अक्षयला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे बोल रे साथी हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। अरे बोल रे साथी हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। अरे डरता क्यों है हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। अरे ऊंचा बोल हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। अरे इस शासन पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। अरे दुशासन पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। अरे जोर जोर से हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। अरे जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा ये गुलाम के नारों से। अरे जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा ये गुलाम के नारों से। अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। अरे हम क्या चाहते, अरे हम क्या चाहते, आजादी। अरे हम क्या चाहते, आजादी। अरे इस मनुवाद से आजादी। अरे हक हमारा, आजादी। अरे ऊंचा बोलो, आजादी। अरे जातिवाद से आजादी। अरे फूले वाली, आजादी। अरे अम्बेडकर वाली, आजादी। छत्रपति वाली, आजादी। अरे हक हमारा, आजादी। हम लेकर रहेंगे आजादी। अरे सुन लो मोदी, आजादी। अरे सुन ले फडणवीस, आजादी। अरे सुन ले शिंदे, आजादी।